हाय सर. हाय. आज तुम्ही आम्हाला थोडं स्कोलियोसिस आणि ओआम ह्याच्यामध्ये कसं हेल्प करतं थोडं सांगू शकाल प्लीज? Yeah, Patabi, actually, I was going through some articles on scoliosis. Tell you first about scoliosis. You can have a look. की या ठिकाणी आपण बघतोय या पेशंटचा जो आहे एक्सरे दिसतोय यामध्ये आपल्याला कळतं की हे पूर्ण पाठ वाकडी झाली आहे आणि त्यामुळे पेशंटला कुबड असतं. आपण कोबड किंवा कुबजा म्हणतो आणि दिस आर द चॅलेंजिंग सर्जरीज कारण पूर्ण मणक्याचं रोटेशन झालेलं असतं. 360 डिग्री पर्यंत आपण म्हणतो की रोटेट होतात. मणके एकमेकांना संलग्न असतात आणि ते रोटेट होऊन डिफॉर्मिटी बनते. जेव्हा आपल्याला त्यांचा जो कॉप अँगल म्हणतो 44, 45, 50 डिग्रीच्या वरती जातो तेव्हा डिफॉर्मिटी वाढते आणि सर्जरी हे राईट टाइमला जर केली तर याच्यामध्ये खूप चांगली डिफॉर्मिटी करेक्शन होऊ शकते. आणि ओआर्म नेव्हिगेशन इज ब्लेसिंग्स फ्रॉम गॉड साइड असं म्हणायला हरकत नाही कारण याच्यामध्ये अॅक्युरसी प्रिसिजन एवढी चांगली असते की जे इम्प्लांटेशन आपण करतो त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगलं 80-90% पर्यंत बऱ्याच पेशंटचे आपल्याला डिफॉर्मिटी करेक्शन करता येतं. काही तर अजून चांगले जास्त म्हणजे जे सपल डिफॉर्मिटीज असतात वी रिअली गेट नियर नॉर्मल डिफॉर्मिटी करेक्शन. तर ओआर्म नेव्हिगेशन इज अ ॲडिक्शन फॉर अस. आम्ही 6-7 वर्ष वापरतोय आणि आमच्याकडे पेशंटचे सिग्निफिकंट चांगले आउटकम्स सो फार आलेले आहेत. धन्यवाद.